किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया। लागे जब से नैन लागे हो दिल तो गया, क्या जाने उल्फत में क्या होगा आगे। जब से नैन लागे हो, जब से नैन लागे। उषा बाळकृष्ण मराठे। आज ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांचा जन्मदिवस। उषा किरण यांचे खरे नाव उषा मराठे। 22 एप्रिल 1929 वसई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती। उषा किरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बाळकृष्ण मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवायचे ठरवले। घरासाठी आणखी उत्पन्नाचे एक साधन हा विचारही त्यामागे होता। वयाच्या 12व्या वर्षी उषा किरण यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले। लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली, पण आपली नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना बरेच काही देणारी ठरली। चित्रपट क्षेत्रात कारकीर्द साकारताना नृत्य येणे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे याची कल्पना अशी खूपच अगोदरच्या काळातील अभिनेत्रींमध्ये होती, आणि त्यात विशेष तथ्यही आहे। नृत्य शिकण्यासाठी त्या काळातील प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकॅडमीत त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली। त्याचवेळी त्यांनी हिंदी, बंगाली, इंग्रजी, तमिळ आणि गुजराती या भाषा शिकून घेतल्या। नंतर उषा किरण यांना सीता स्वयंवर हा सिनेमा मिळाला, त्यातही त्यांची छोटी भूमिका होती, पण मायाबजारमध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली। मंगल पिक्चर्सच्या जशास तसे आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांत केलेल्या भूमिकांमुळे उषा किरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली। कलाकाराचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे फार आवश्यक असते। यश हे एक प्रकारचे टॉनिकच ठरत असते। एकीकडे नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची प्रवृत्ती आणि त्याचवेळी त्यांचा बोलका चेहरा, नृत्यातील प्रगती आणि या सगळ्यातून आलेला आत्मविश्वास यामुळे त्या काही वर्षातच हिंदीतही झेपावल्या। 1950 मध्ये श्रीकृष्ण दर्शनमध्ये काम करत असतानाच स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी ते उषा किरण असे केले। पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या। त्या अगदी रसिकांची पिढी ओलांडूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत। उषा किरण यांनी जशास तसे या मराठी चित्रपटात दोंबारेण आणि पुनवेची रातमध्ये तमासगिरेण तर बाळा जोजोरेमध्ये सोशिक स्त्री अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या। यातील जशास तसे या चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश संपादले। मराठीत फार पूर्वीपासूनच उत्तमोत्तम थीमवर चित्रपट निर्माण होत आहेत आणि त्याद्वारेच उषा किरण यांसारख्या अष्टपैलू कलाकारांनी मराठी चित्रपट रुजवला। ते दर्जेदार असतात याचा प्रेक्षकांना विश्वास दिला। माधव शिंदेंच्या शिकलेली बायको आणि कन्यादानमध्ये त्यांच्यातले अष्टपैलू अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली। उषा किरण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले नसते तर नवलच होते। अमिया चित्रवर्ती दिग्दर्शित पतितामध्ये देवानंद सोबत, तसेच दागमध्ये दिलीप कुमार सोबत, तसेच काबुलीवालामध्ये बलराज साहनी तर नजरानामध्ये राजकुमारी अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले। यातील पतिता या चित्रपटातील याद किया दिल ने कहा हो तुम कहा, किसने अपना बना के मुझको याही गाणी आजही लोकप्रिय आहेत। सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले। मुंबईच्या लोकपाल शेरीफ होण्याचा मान त्यांना मिळाला याचा विशेष उल्लेख हवाच। उषा यांनी 1954 साली डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी विवाह केला आणि सप्तपदी 1964 या मराठी चित्रपटानंतर नायिका म्हणून अभिनय करणे थांबवले। पण या गुणी अभिनेत्रीने 70च्या दशकात खास दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहाखातीर त्यांच्या बावर्ची, मिली, चुपके चुपके या चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या। एव्हाना चित्रपट निर्मितीची पद्धत बदलली होती आणि रसिकांचीही पुढची पिढी आली होती। अशातच निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सुषमा शिरोमणीने फटाकडी या 1979च्या चित्रपटात भूमिका दिली, पण पुन्हा चित्रपटसृष्टीत रमण्याऐवजी त्यांनी सामाजिक कार्यात रस घेतला। आपल्या या एकूणच वाटचालीवर त्यांनी उषाकाल हे आत्मचरित्र लिहिले। त्यात जुन्या काळातील चित्रपटसृष्टीचे आणि कलाकारांच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडते। आपल्या सिनेकारकिर्दीत उषा किरण यांनी ज्या महत्त्वपूर्ण मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या यामध्ये चाळीतील शेजारी, मर्द मराठा, माया मच्छिंद्र, विठ्ठल रुखुमाई, बेल भंडारा, दूधभात, कांचनगंगा, पोस्टातील मुलगी, कलगीतुरा, पुनवेची रात, प्रीती संगम, चाळ माझ्या पायात, सख्या सावरा मला, एक धागा सुखाचा, माणसाला पंख असतात, गरिबाघरची लेकरं, सुनबाई, सप्तपदी, फटाकडी तर हिंदीत कल्पना, मधोश, दोस्त, अधिकार, परिवार, अनुराग, मुसाफिर, बावर्ची, मिली, चुपके चुपकेचा समावेश आहे, ज्यामध्ये अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर वावरल्या। उषा किरण यांना अद्वैत आणि तन्वी ही 2 मुलं। उषा किरण यांची कन्या तन्वी आझमी या नावाने ती ओळखली जाते। संयमी खेर ही त्यांची नात। उषा किरण यांचे 9 मार्च 2000 रोजी नाशिक येथे निधन झाले। जुन्या काळातील एक आघाडीच्या अभिनेत्री म्हणून उषा किरण कायमच लक्षात राहतील हे निश्चित।